आणि एक अतिशय मोठी बातमी समोर येते। मुंबादेवी परिसरामध्ये बेवारस बॅग सापडलेली आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। मुंबादेवीच्या खतार गल्ली परिसरामध्ये बेवारस बॅग आढळली, त्यामुळे खळबळ माजलेली आहे। माहिती मिळताच पोलिसांचं तत्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे। बेवारस बॅग सापडलेल्या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आली आहे। नागरिकांना परिसरापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबादेवी परिसरामध्ये एक बेवारस बॅग सापडली। ती बेवारस बॅग सापडल्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। नेमकं त्या बॅगमध्ये काय आहे त्याचा तपास घेतला जाईल। पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। बॉम्ब शोधक, बॉम्ब नाशक पथक पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे। सध्या नागरिकांना या सगळ्या परिसरातून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि दृश्य आपण पाहू शकतो। पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात आहे। पोलिसांनी व्हिडिओ काढण्याला सुद्धा मनाई केल्याचं सुद्धा दिसतंय। एक बेवारस बॅग आढळलेली आणि त्या बेवारस बॅगमुळे परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे। एकीकडे दहशतवाद्यांच्या विरोधात ही मोहीम सुरू आहे, यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत आणि दुसरीकडे मुंबादेवी परिसरामध्ये ही बेवारस बॅग सापडल्याने अधिक खळबळ माजलेली आहे। नागरिकांना सध्या या परिसरातून दूर राहण्याचं आवाहन पोलिसांकडून, तपास यंत्रणांकडून करण्यात आलेलं आहे। केवळ पोलिसांचं पथक नव्हे तर बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथक सुद्धा या परिसरात पोहोचलेलं आहे। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील धनंजय आपल्याला देतील। धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबादेवी परिसरात ही बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुंबादेवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या परिसरात असलेली खतार गल्ली या परिसरामध्ये ही बेवारस बॅग आढळलेली आहे आणि या बॅगेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस प्रशासन सर्वात आधी पोहोचलं। त्यानंतर आता बॉम्ब शोधक आणि नाशक पथक जे आहे ते सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे। परिसरातली संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। बॅगची तपासणी सध्या सुरू असलेली पाहायला मिळते आणि संशयास्पद वस्तू आहे का याचा शोध सुद्धा तिथे घेतला जातो आणि या सगळ्यामध्ये नागरिक जे आहे, आजूबाजूचा परिसर हा संपूर्ण रिकामा करण्यात आलेला आहे विक्रांत सध्या। आणि काही काळ जे आहे ते मुंबादेवी परिसरात तणावाचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर काल परवामध्ये जर आपण पाहिलं तर दिल्ली पोलीस आणि ATS ने मिळून एक कारवाई केली आणि त्यामध्ये 2 संशयित दहशतवादी जे आहेत ते सुद्धा मुंबईतून, त्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती। त्यांचाही मुंबईमध्ये घातपाताचा कट होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आढळलेली ही बेवारस बॅग याचा सुद्धा आता सखोल तपास जो आहे तो केला जातो। पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालेलं आहे। त्यामुळे आता यामध्ये काही मिळतंय का की ही बेवारस बॅग अशाच पद्धतीची तिथे होती, आता याचा छडा जो आहे तो अगदी खरं धनंजय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या बेवारस बॅग मध्ये नेमकं काय याचा छडा आता तपास यंत्रणा लावतील। मात्र तत्पूर्वी या सगळ्या परिसरामध्ये घबराट पसरलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणखी या संदर्भातले काही तपशील येतील ते वेळोवेळी समजून घेत राहू।